नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. Syllabus of Urban Geography introduced from June 2020. Module first Introduction to Urban Geography नागरी भूगोलाची ओळख. Module second Urbanization नागरीकरण. Module third Structure and Morphology of Urban Centers नागरी केंद्राची रचना आणि रूपिकी. Module number 4 Urban Problem and Issues नागरी समस्या आणि उपाययोजना. या 4 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला नागरी भूगोलामध्ये करावयाचा आहे. यापैकी पहिलं प्रकरण आहे इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, म्हणजेच नागरी भूगोलाची ओळख. याचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. आणि मित्रांनो, यामध्ये मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाची ओळख प्रकरण क्रमांक 1 मध्ये अर्बन जिओग्राफी इंट्रोडक्शन नागरी भूगोलाची ओळख, मीनिंग अँड डेफिनेशन्स अर्थ आणि व्याख्या, नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाचे स्वरूप, स्कोप ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाची व्याप्ती, सिग्निफिकन्स ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाचे महत्त्व, ह्या गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि याची सुरुवात करताना मित्रांनो, आपण भूगोल म्हणजे काय, त्याचा असणारा अर्थ, भूगोल या शब्दाचा मराठी अर्थ आणि जिओग्राफी या शब्दाचा मराठी आणि इंग्रजी अर्थ आपण व्यवस्थितरित्या समजून घेतला. नागरी भूगोलाचं स्वरूप आपण समजून घेतलं. त्या स्वरूपामधून निर्माण झालेल्या जे काही विविध शाखा आहेत त्या विविध शाखा आपण समजून घेतल्या. यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या 2 प्रमुख शाखा आपण आहेत हे समजून घेतलं. आणि प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा 2 शाखा पडतात. त्याच्यामध्ये अजैविक प्राकृतिक भूगोल, जैविक प्राकृतिक भूगोल हेही आपण समजून घेतलं. आणि जैविक प्राकृतिक भूगोलामध्ये खऱ्या अर्थानं मानवाचा समावेश व्हायला हवा होता. मात्र मानव हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळं आपल्या बुद्धीच्या जोरावरती तो इतर प्राण्यांच्या सारखा सीमित अशा परिसंस्थेमध्ये वास्तव्य करत नाही, तर इतर प्राण्यांच्या परिसंस्थेमध्ये हस्तक्षेप करून स्वतःची वेगळी अशी परिसंस्था तो निर्माण करीत आहे. आणि या गोष्टीची दखल भूगोल अभ्यासकारांना घ्यावी लागली आणि त्यातूनच मानवी भूगोलाचा उदय झाला असं आपल्याला पाहायला मिळालं. आणि मानवी भूगोल या स्वतंत्र शाखेमध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेक अभ्यासकांनी मानवी भूगोलाच्या सुद्धा अनेक शाखा सांगितलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मते वेगवेगळ्या प्रकारची मांडणीही आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारची एक मांडणी आपल्याला अडसूळ सर, फुले, C.T. पवार, T.P. पाटील, S.B. शिंदे या 5 लेखकांचं एक पुस्तक आहे नागरी भूगोल. त्या पुस्तकाच्या सुरुवातीला जसं आपण आता नागरी भूगोलाच्या सुरुवातीला जसं भूगोलाची ओळख करून घेतोय, तसं त्या ठिकाणी सुद्धा भूगोलाच्या विविध शाखांची ओळख करून दिलेली आहे. त्यामध्ये मानवी भूगोलाच्या शाखांची ओळख करून देताना मानवी भूगोलाची 2 प्रवाह किंवा 2 प्रमुख शाखा मध्ये विभागणी केलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो, एक विभागणी अशी आहे की सामाजिक भूगोल आणि दुसरी विभागणी अशी आहे आर्थिक भूगोल. सामाजिक भूगोलामध्ये अनेक शाखा आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये मग ऐतिहासिक भूगोल असेल, राजकीय भूगोल असेल किंवा लोकसंख्या भूगोल असेल, अनेक शाखा आहेत. मात्र आपण या ठिकाणी वसाहती भूगोल ही एक शाखा त्याच्यामध्ये आहे. आणि वसाहती भूगोलाच्या पुन्हा 2 शाखा पाहायला मिळतात, ग्रामीण वसाहती भूगोल आणि नागरी वसाहती भूगोल. त्यापैकी आपण नागरी वसाहती भूगोल म्हणजेच नागरी भूगोल
आपण अभ्यासायला सुरुवात केली. अशा प्रकारची आपण अभ्यासाची सुरुवात केल्यानंतर आपण नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली आणि ही पाहत असताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण पाहिल्या की मानवी भूगोलाचा विकास दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक झाला हे आपण पाहिलं. मात्र यापूर्वीही म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की नागरी भूगोलाचा अभ्यास अनेक तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी अनेक पुस्तकांमधून केलेला आहे. या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास नागरी भूगोलाच्या पार्श्वभूमीमध्ये केलेला आहे. आणि शेवटी आपण निष्कर्ष काढला की नागरी भूगोलाचा विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर आणि औद्योगिकरणाला चालना मिळाल्यानंतर नगरांचा खूप झपाट्याने विकास होत गेल्यानंतर खऱ्या अर्थानं नागरी भूगोलाच्या अभ्यासाला सुद्धा चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. या सर्व गोष्टींचा अभ्यास मित्रांनो आपण नागरी भूगोलाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये केला. त्यानंतर आपण नागरी ठिकाणांच्या काही परिभाषा आपण अभ्यासल्या. त्यामध्ये ग्राम, नगर, नगर, शहर, महानगर, महानगर व नागरी प्रदेश यांचा आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर मित्रांनो आपण नागरी वस्त्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण मित्रांनो भिन्न जनसमुदायाचे केंद्र, नगर हे भिन्न जनसमुदायाचे केंद्र असते, हे नागरी वस्तीचं वैशिष्ट्य आहे. नैतिकदृष्ट्या दूषित वातावरण नगरामध्ये असतं हेही नागरी वसाहतीचं वैशिष्ट्य आहे. नागरी वसाहत प्रशासकीयदृष्ट्या विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा प्रशासकीय कार्य नागरी वस्तीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं, हेही वैशिष्ट्य आपण पाहिलं. आर्थिक विषमता किती प्रचंड मोठ्या प्रमाणात नगरामध्ये आपल्याला पाहायला मिळते याचाही आपण अभ्यास केला आणि हेही वैशिष्ट्य आपण समजून घेतलं. उत्तेजक वातावरणात शहरात कसं असतं हेही वैशिष्ट्य आपण नागरी भूगोलाच्या अभ्यासामध्ये नागरी वस्त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहिलं. आणि सामाजिक विभाजन कशा प्रकारे नगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हेही वैशिष्ट्य आपण अभ्यासलं. आणि नागरी जीवन कशा प्रकारे कृत्रिम बनत चाललेलं आहे किंवा नागरी जीवन कशा प्रकारे परावलंबी आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास मित्रांनो आपण नागरी वस्त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये केलेला आहे. याशिवाय आपण नागरी वस्तीमध्ये जागेचा अभाव कशा प्रकारे आहे आणि त्यामुळं काय समस्या किंवा परिस्थिती उद्भवते याही वैशिष्ट्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्यामध्ये आपण व्यापार व उद्योगधंद्यांचा आपण चर्चा वहापोह केला. आणि नागरी वस्त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये आपण हेही समजून घेतलं की व्यापार व उद्योगधंदा हे नागरी वस्त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, हेही आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण शिक्षण व आरोग्य आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत थोडक्यात आणि आपण पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तर आपण नागरी वस्त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहूया शिक्षण. विशेषतः मित्रांनो नागरी वसाहत ही शिक्षणाचं केंद्र बनत चाललेली आहे. सर्वच नागरी वसाहतीमध्ये विविध प्रकारची शिक्षण व्यवस्था विकसित झालेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये क्लासेस असतील, त्याच्यामध्ये कॉलेजेस असतील, कॉलेजेसमध्ये सुद्धा टेक्निकल कॉलेजेस असतील, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजेस असतील, अनेक शाळा असतील. तर या सर्वांची गर्दी आज नागरी वस्त्यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळते. म्हणजेच नागरी वस्त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. हे सुद्धा एक नागरी वस्तीचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक महत्त्वपूर्ण शेवटचं वैशिष्ट्य या स्क्रीनमधलं म्हणजे नागरी वस्तीमध्ये आरोग्याच्या सोयीसुविधांचा खूप विकास झालेला असतो. मग त्याच्यामध्ये सामान्य जनरल डॉक्टरपासून ते अनेक स्पेशलायझेशन डॉक्टरपर्यंत अनेक डॉक्टर आणि डॉक्टरांशी संलग्न असणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत, जसं की पॅथॉलॉजी लॅब असेल, मेडिकल असेल, अनेक इतर गोष्टी असतील, या सर्व विकसित झालेल्या पाहायला मिळतात. किंबहुना नागरी वस्त्या आरोग्य सुविधा पुरवणारी केंद्र आहेत असंही आपण नागरी वस्त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये आपण म्हणू शकतो. तर या प्रकारे आपण नागरी वस्त्यांचे वैशिष्ट्य
पाहिल्यानंतर आणखीन काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. नागरी ठिकाणांची आणखीन काही वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. जुन्या शहरात घरे जवळजवळ असतात, रस्ते अरुंद व अनियमित असतात. विशेषतः जी काही जुनी शहरं आहेत आणि त्या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची रचना घरांची पाहायला मिळते की घरं अत्यंत जवळजवळ असतात, रस्ते अत्यंत अरुंद असतात, ते अनियमित असतात आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूत्रबद्धता पाहावयास मिळत नाही, नियोजन पाहावयास मिळत नाही. असं चित्र सर्वच जुन्या शहरांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये किंवा जुन्या शहरात सुद्धा नवीन भागात घरे, जुनं शहर असू दे किंवा नवीन शहर असू दे, या नवीन जुन्या शहरांच्या नवीन भागात घरे दूर दूर असतात. हे चित्र आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतं. घरं सुटसुटीत असतात आणि त्यांना उपनगरं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे सुद्धा नागरी वस्तीचं वैशिष्ट्य आहे किंवा नागरी ठिकाणांचं वैशिष्ट्य आहे असंही आपण पाहतो. अलीकडच्या काळामध्ये शहरात घरे बांधताना स्वच्छ हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश कशा प्रकारे घरात आणि गल्लीत असेल याचा विचार होतो मित्रांनो, आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा त्यांना काही नियमावली घालून देतात आणि त्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करावयास भाग पाडतात. हे या ठिकाणी आपण समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचबरोबर या वसाहतीमध्ये किंवा अलीकडच्या शहरामध्ये असं म्हणूया की जी काही वस्ती असते किंवा घरं असतात त्यांचे जे काही दरवाजे असतात ते रस्त्यांच्या बाजूस असतात असंही आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर नागरी ठिकाणांच्या मध्ये शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना प्राधान्य असतं असं चित्र आपल्याला नागरी ठिकाणांच्या वैशिष्ट्यामध्ये जी काही ॲडिशनल वैशिष्ट्ये आहेत या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्ट स्क्रीनवरती जरी नसली तरी मी तुम्हाला सांगेन की इतरही काही गोष्टी जसं की दोन घरांच्या मध्ये जे काही अंतर आहे ते अंतर किमान 6 फूट असलं पाहिजे. म्हणजे मी एक घर बांधलेलं आहे तर माझ्या बाजूला मी 3 फूट जागा सोडायची आहे, शेजाऱ्यांनीही 3 फूट जागा सोडायची आहे. अशा प्रकारे 5 ते 6 फूट दोन घरांच्या मध्ये अंतर कसं राहील या दृष्टिकोनातूनही प्रयत्न शासनाचा किंवा स्थानिक व्यवस्थापनाचा असतो आणि त्यावरती ते काटेकोरपणे लक्ष ठेवून असतात. किंबहुना रस्त्याला आपल्याला जी काही जागा सोडायची आहे ते जागा मालकानं 5 फूट रस्त्याला जागा सोडून आपलं घर बांधावयाचं आहे. अशा जे काही नियम आहेत त्या नियमांचं, अटींचं पालन करावयाचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक नगरपालिका किंवा त्या ठिकाणी असणारं स्थानिक प्रशासन ठरवून देतं की एखाद्या घरावरती किती मजले चढवायचे, किती मजले बांधायचे या प्रकारचंही त्या ठिकाणी व्यवस्थापन किंवा नियमावली तयार असते आणि त्यानुसार त्या ठिकाणी घरांची रचना आपल्याला पाहायला मिळते. ही अलीकडच्या काळातील नागरी ठिकाणांची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, याचबरोबर आणखीन काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा या सर्व गोष्टी तर आहेतच, परंतु आपण हेही लक्षात घ्यायला हवं की त्या ठिकाणी नागरी ठिकाणांच्या मध्ये जे काही छतावरचं पाणी आहे त्या पाण्याचं कसं व्यवस्थापन करायचं याचं सुद्धा मार्गदर्शन स्थानिक व्यवस्थापन आपल्याला करतं. त्याला आपण छतावरचं पाण्याचं व्यवस्थापन किंवा दुसऱ्या शास्त्रीय भाषेमध्ये
रूप वॉटर हार्वेस्टिंग मॅनेजमेंट असं त्याला इंग्लिश भाषेमध्ये म्हटलं जातं. याचंही मार्गदर्शन आणि नियमावली स्थानिक प्रशासन आपल्याला करून देतं आणि त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी घरांची निर्मिती करावी लागते. हे नागरी ठिकाणांची आणखीन काही वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो पहा, अलीकडच्या काळामध्ये ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात अनेक सोयी सुविधांचा समावेश केलेला पाहायला मिळतो. जसं की सार्वजनिक उद्यानं, सार्वजनिक खेळाची मैदानं, त्याचबरोबर सांस्कृतिक कला दालनं, अशा अनेक सोयी सुविधांच्यासाठी प्रशस्त जागा निर्माण केलेल्या किंवा त्या ठिकाणी त्या जागा आरक्षित केलेल्या आणि त्या जागेंचा विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सुद्धा नागरी ठिकाणांचं आणखीन काही वैशिष्ट्यामध्ये आपल्याला याही गोष्टींची दखल घ्यावी लागते. मित्रांनो, हेही या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहा, त्याचबरोबर पहा मित्रांनो की नागरी वस्तीचा जेव्हा विस्तार होतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की नगराच्या सीमा जेव्हा रुंदावतात त्यावेळेस अनेक ज्या काही शेत जमीन आहे ती शेतजमीन बिगर शेतजमीन करण्यात येते. तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी अनेक नियम असतात आणि त्या नियमांचं पालन करावं लागतं. रस्त्यांची लांबी, रुंदी किंवा त्या खुल्या जागेमध्ये येणे जागेमध्ये घरं बांधण्यापूर्वी आरक्षित जागा, मग ते खेळासाठी असतील, उद्यानासाठी असतील किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीजसाठी त्या ठिकाणी, जसं की आपल्याला त्या वस्तीचं असणारं सांडपाणी नियोजनासाठी जागा असेल किंवा अनेक इतर कचरा व्यवस्थापनासाठी असेल किंवा आणखीन इतर गोष्टींसाठी असेल, या सूक्ष्ममधल्या सूक्ष्म गोष्टींचा विचार नागरी ठिकाणांच्या मध्ये जेव्हा सीमांचा विस्तार होतो तेव्हा केला जातो. ही सुद्धा नागरी ठिकाणांची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत. असं नागरी वस्ती ही मित्रांनो अनेक वैशिष्ट्यांनी त्या ठिकाणी भरलेली आपल्याला पाहायला मिळते, खचाखच वैशिष्ट्यांनी. असं इतकं कडक व्यवस्थापन असून सुद्धा अशा या शहरांच्या मध्ये आपल्याला आर्थिक विषमतेमुळं झोपडपट्ट्या निर्माण झालेल्या आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नियमांचं पालन होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. असाही विरोधाभास दुसऱ्या बाजूला आपल्याला शहरांच्या मध्ये पाहायला मिळतो. हे सुद्धा नागरी ठिकाणांचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे असंही आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या ज्या काही गलिच्छ वस्त्या आहेत किंवा झोपडपट्ट्या आहेत यांना त्या शहरांचा कॅन्सर म्हणून त्या वस्तीकडं पाहिलं जातं. ही एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नियमांची जोपासना होत नाहीये. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या चांगल्या संस्कृतीची जोपासना होत नाहीये. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की माणसं अत्यंत गलिच्छ वातावरणामध्ये वाढत असताना त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची संस्कृती सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा घसरलेली पाहायला मिळते. अगदी 100, 500, 1000, 2000 रुपयेसाठी सुद्धा त्या ठिकाणी खून करणारी, सुपारी घेणारी माणसं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सुद्धा आपण अत्यंत भयावह चित्र या नागरी ठिकाणांच्या वैशिष्ट्यामध्ये आपण सांगू शकतो. अशा अनेक वैशिष्ट्ये नागरी ठिकाणांच्या मध्ये पाहायला मिळतात. किंबहुना त्या ठिकाणी असणारं प्रदूषण, किंबहुना त्या ठिकाणी असणाऱ्या वाहतुकीच्या गैरसोयी किंवा पार्किंगच्या गैरसोयी, अनेक गोष्टी किंवा अनेक वैशिष्ट्य या नागरी ठिकाणांच्या बाबतीत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. परंतु आपण या ठिकाणी या मुद्द्यासंदर्भात आपण
विराम घेऊया आणि पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. त्या मुद्द्याचं नाव आहे नागरी भूगोल म्हणजे काय. आता आपण सर्व काही नागरी भूगोल म्हणजे काय या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, परंतु प्रत्यक्ष आपण नागरी भूगोल या शब्दांचा अर्थ मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर नागरी भूगोल म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या असणाऱ्या विविध शाखा, मग प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, मानवी भूगोलामध्ये आणि प्राकृतिक भूगोलामध्ये असलेल्या उपशाखा, त्यामध्ये मानवी भूगोलातील एक उपशाखा म्हणजे वसाहती भूगोल आणि वसाहती भूगोलाच्या पुन्हा उपशाखा म्हणजे नागरी भूगोल. या सर्व गोष्टी आपण पाठीमागच्या क्लासला मित्रांनो, पाठीमागच्या कित्येक क्लासमध्ये आपण हे समजून घेतलेलं आहे. तेव्हा आता प्रत्यक्ष नागरी भूगोल या शब्दांची ओळख आपल्याला करून घ्यावयाची आहे. नागरी भूगोल इंग्रजीत या शब्दांना इंग्रजीमध्ये अर्बन जॉग्राफी असं म्हटलं जातं आणि अर्बन जॉग्राफी या शब्दांचंच मराठी रूपांतर म्हणजे नागरी भूगोल आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अर्बन हा शब्द मित्रांनो लॅटिन भाषेतून आलेला आहे. हा एक तुमचा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न होऊ शकतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना पुढचं महत्त्वपूर्ण गोष्ट, अर्बन हा शब्द लॅटिन भाषेतील अर्बस या शब्दापासून आलेला आहे. हा एक पुढचा आणखीन एक तुमचा अर्ब्स या शब्दापासून आलेला आहे. हा एक तुमचा पुढचा आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळं आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाच्या संदर्भात आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाचून मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुटत नसतात, तर त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह जे काही वर्णन आहे ते वर्णन आपल्याला करावं लागतं. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर आपण व्यवस्थितरित्या आपण या सर्व संदर्भांचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणे कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आल्यास आपण तो प्रश्न सोडवू शकतो. त्याचबरोबर आपण अर्बन हा शब्द कुठून आला हा आपण पाहिला आणि मग आपल्याला जिओग्राफी हा शब्द परिचित झालेलाच आहे. जिओग्राफी हा या शब्दाचे आपण अर्थ पाहिलेला आहे, किंबहुना हा शब्द कुठून आला, कशा प्रकारे आला हे आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे नागरी भूगोल म्हणजेच अर्बन जॉग्राफी या शब्दांची आपण ओळख करून घेतलेली आहे. नागरी ठिकाणासंबंधी भौगोलिक माहिती आपल्याला आदान प्रदान करणारं शास्त्र किंवा वर्णन करणारं शास्त्र असा नागरी भूगोल या शब्दांचा किंवा अर्बन जॉग्राफी या शब्दांचा अर्थ होतो. थोडक्यात भौगोलिक परिस्थिती व नगर, या ठिकाणी नागर झालेला आहे नगर यांच्या संबंधीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय. अशा प्रकारचे आपण नागरी भूगोल म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो नागरी भूगोलाच्या व्याख्या यांच्याकडे आपल्याला वळायचं आहे. नागरी भूगोल म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपल्याला किंवा अभ्यासल्यानंतर थोडंसं आपण नागरी भूगोल म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आपण त्या अनुषंगानं आणखीन काही तज्ज्ञांची मतं या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून नागरी भूगोला ही जी काही संकल्पना आहे किंवा ही शाखा आहे किंवा या शब्दांचा अर्थ आहे तो आपल्याला अधिक कळावा किंवा या विषयाची व्याप्ती किंवा स्वरूप आपल्याला याचं पूर्णपणे या व्याख्यांच्या मधून त्याचं आकलन व्हावं. या दृष्टिकोनातून आपण या अधिकच्या व्याख्या या तज्ज्ञांनी केलेल्या आपण पाहणार आहोत. त्यामध्ये हेरॉल्ड एम मेयर या तज्ज्ञानं जी काही व्याख्या केलेली आहे त्यामध्ये नगरांची रचना आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध,
तसेच नगरे व खेडी यांच्या परस्पर संबंधांचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, असं या ठिकाणी हेरॉल्ड एम मेयर या तज्ज्ञांनी ही व्याख्या केलेली आहे. या व्याख्ये संदर्भात मी अधिक फोड एवढीच करून सांगेन की नगरांची रचना म्हणजे काय, कारण त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध असं पुढं म्हटलेलं आहे. पहा, नगरांची रचना आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध म्हणजे नगरांची रचना आपल्याला लक्षात आल्याशिवाय त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध आपल्याला लक्षात येणार नाही. उदाहरणार्थ पहा, नगराच्या रचनेमध्ये काही विभाग असतात, जसं की आपण मध्यवर्ती व्यवसाय केंद्र, त्याच्या बाहेर असतं ते आपण पाहतो निवासी केंद्र, त्याच्या बाहेर असतं ते उद्योगधंद्यांचे केंद्र, छोटे उद्योगधंद्यांचे केंद्र, त्याच्या बाहेर असतात ती मोठ्या उद्योगधंद्यांची केंद्र. म्हणजे मध्यवर्ती व्यवसाय केंद्र असतात मध्यवर्ती, त्याच्या बाहेर असतं ते निवासी घरांचं आपल्याला त्या ठिकाणी CBD भोवती गराडा पडलेला पाहायला मिळतो. त्या भोवती आपल्याला छोटे उद्योगधंदे आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या सभोवताली आपल्याला मोठे उद्योगधंदे पाहायला मिळतात. अर्थात असे गोल एकमेकांच्या भोवती अशी सर्कल पडलेली असतील असं नाही, परंतु कारण त्यासाठी रूपिकी म्हणजे भूपृष्ठ रचना कशी असते हेही या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. परंतु हेरॉल्ड एम मेयर यांनी जी काही नगरांची रचना मित्रांनो या ठिकाणी सांगितलेली आहे, तर हे जे काही विभाग आहेत नगरातील, याला आपण नगराची रचना म्हणूया की मध्यवर्ती व्यवसाय केंद्र, निवासी विभाग किंवा आपण उद्योगधंदे असं आपण विभाग जर केले तर त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध असं हेरॉल्ड एम मेयर यांना म्हणायचं आहे. त्याचबरोबर नगर व खेड यांचा एकमेकांशी असणारा संबंध यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय, अशा प्रकारे हेरॉल्ड एम मेयर हे आपल्याला या ठिकाणी सांगतात. या व्याख्येचं अधिक विश्लेषण केल्यास आपल्याला अधिक माहिती सुद्धा मिळू शकते. जसं की नगर असतं किंवा शहर असतं हे प्राथमिक गोष्टींच्यासाठी आपल्याला पूर्णपणे खेड्यांच्यावरती अवलंबून असतं. कितीही त्या नगरामध्ये शहरामध्ये व्यावसायीकरण झालेलं असेल, यांत्रिकीकरण झालेलं असेल, कितीही प्रगती झाली असेल, तरी सुद्धा नगराला भाजीपाल्यासाठी, दुधासाठी, स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी किंबहुना आपण पाहतो की अनेक इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी आपल्याला शहरांना खेड्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं आणि म्हणजेच त्यांचा परस्पर संबंध आहे. किंबहुना खेड्यांना सुद्धा शहरांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. शहरांच्यामध्ये अनेक काम असतात, व्यवसाय असतात, नोकरी असते. याचबरोबर खेड्यातील लोकांच्या ज्या काही प्राथमिक गरजा सोडून जे काही द्वितीय तृतीय श्रेणीच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला या असणाऱ्या शहरांच्या वरती म्हणजे खेड्यातील लोकांना शहरांच्या वरती विसंबून राहावं लागतं. आणि या एकमेकांच्या वरती विसंबून राहणं यालाच परस्पर संबंधांचा अभ्यास असं हेरॉल्ड एम मेयर असं या ठिकाणी म्हणतायत. याशिवाय आपण अगोदरचं जे काही विधान आहे किंवा आपण पाहिलं की नगरांची रचना आणि त्यांचा एकमेकांशी संबंध म्हणजेच केंद्रीय मध्यवर्ती व्यवसायाचा आणि नागरी वस्तीचा असणारा एकमेकांशी संबंध किंवा निवासस्थानांचा असणारा एकमेकांशी संबंध. उदाहरणार्थ मध्यवर्ती व्यवसाय केंद्रामध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पुरवण्याची त्या ठिकाणी सोयी सुविधा असतात. उदाहरणार्थ आपण पाहतो तिथं पानपट्टी असेल, तिथं न्हाव्याचं दुकान असेल, त्याचबरोबर तिथं लेडीज ब्युटी पार्लर असेल, त्या ठिकाणी वर्तमान पेपर पुरवणाऱ्या गोष्टी असतील, त्या ठिकाणी दूध पुरवठा करणारी केंद्र असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर फळभाज्या पुरवठा करणारी केंद्र असतील, त्याचबरोबर इतर धान्य पुरवठा करणाऱ्या काही गोष्टी असतील, त्याचबरोबर त्यांची असणारी जे काही प्रशासकीय यंत्रणा ही प्रशासकीय यंत्रणा मध्यवर्ती एक व्यवसाय केंद्रामध्ये असेल आणि
त्याचा म्हणून नागरी वस्तीचा